नमस्कार. वल्लरीला अननोन नंबरने फोन आलेला असतो. वल्लरी फोन रिसिव्ह करत नसते आणि अशातच समोरचा व्यक्ती सारखा सारखा फोन करतोय. नाईलाजास्तव वल्लरीला फोन रिसिव्ह करावा लागलेला असतो. इकडे आपण पाहतोय वल्लरी फोन उचलते. समोरून व्यक्ती म्हणत असतो, काय गे वल्लरी, माजली आहेस का तू? अचानकपणे असं वाक्य कानावर पडताच वल्लरी भडकते आणि बोलू लागते, कोण बोलताय आणि बोलायची ही पद्धत आहे का? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, कारण तुझे काही असे फोटोज माझ्याकडे आहेत ना, असे व्हिडिओज माझ्याकडे आहेत ना, जे तुला दाखवले तर तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. बघ, विचार कर फोन कट करायच्या आधी की मी कोण आहे ते. तुझा बाप आहे मी, तुझा बाप. त्यावर मात्र वल्लरी म्हणत असते, काय हवंय तुला, का फोन केलायस मला? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, फार काय नाही, 10 लाख रुपये हवेत. त्यावर वल्लरी म्हणत असते, वेळ लागलाय का? 10 लाख रुपये, जसे 10 रुपये आहेत तसे मागतोयस तू? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, अरे 1100 कोटीच्या प्रॉपर्टीमधून फक्त 10 लाख काढले, कोणाला कळणार तरी आहे का? त्यावर वल्लरी म्हणत असते, 1100 कोटीची प्रॉपर्टी असली तरी काही ती माझ्या ताब्यात नाहीये, ती त्या अर्णवच्या ताब्यात आहे, माझ्या नाही. त्यावर मात्र तो व्यक्ती म्हणत असतो, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये, तू माझं काम करणार आहेस की नाही फक्त बोल. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता गोंधळलेली वल्लरी म्हणत असते, कशावरून तुझ्याकडे माझे काही फोटोज आणि व्हिडिओ असतील? तू मला घाबरत नसशील कशावरून? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, ठीक आहे, फोन कट कर. आणि त्याने लगेचच आता वल्लरीला त्याच्या मोबाईलमधून ते सगळे व्हिडिओ आणि फोटोज पाठवलेले असतात. एक एक फोटो आणि व्हिडिओ पाहून वल्लरी घाबरते आणि बोलत असते, बाप रे, हे जर दुसऱ्या कोणाच्या हाताला लागले तर मेलेच मी. लगेचच आता वल्लरी समोरच्याला फोन लावत असते, पण समोरच्याने आता फोन स्विच ऑफ केलेला असतो. वल्लरीला खूपच टेन्शन आलेलं असतं. वल्लरी स्वतःशी बोलत असते, वाट लागली माझी, उगाचच त्याला मी उलट बोलले. आता ह्याने जर दुसऱ्या कोणाला कॉन्टॅक्ट केलं तर आज माझं काही खरं नाही. अशातच आता वल्लरी सारखी सारखी त्याला फोन लावत असते, पण काही केला त्याचा फोन लागतच नसतो, कारण त्याने फोन स्विच ऑफ केलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो. अर्णव ईश्वरी बोलत असतात. त्या दोघांचं बोलणं कधी पूर्ण होतंय आणि मग यांच्या बेडरूम मध्ये जाऊन मला काही पैसे चोरता येतील का, असा वल्लरीचा विचार असतो. कारण अर्णव ईश्वरीच्या बेडरूम मध्ये नक्कीच काही ना काही पैशाचं कॅश बंडल असणारच आहे. आणि अशातच आता शेवटी ईश्वरी म्हणत असते, चला सर, माझं एक महत्वाचं काम आहे ते करून घेते आणि तुम्हीही तुमचं काय काम असेल ते करून घ्या. अर्णव म्हणत असतो, ओके मिस इंदोर, मी जरा ऑफिसला जाऊन येतो. आणि अर्णव तिथून बाहेर पडतो. अर्णव बाहेर पडल्यानंतर ईश्वरी बाहेर पडण्यासाठी स्वतःची आवराआवर करत असते, पण कोपऱ्यातून वल्लरी सगळं काही पाहत असते. आणि मग अर्णव तिथून निघून गेलेला असतो आणि मग ईश्वरी ही तिथून बाहेर पडते. या दोघांना बाहेर गेलेलं पाहून वल्लरी लगेचच आत शिरते आणि ती आतून दाराला कडी लावते आणि मग इकडे तिकडे शोधाशोध करत असते, कुठे पैशाची बॅग आहे, काय काय काय. तेवढ्यात ईश्वरीला आठवतं, अरे महत्वाची फाईल तर मी आतल्या आपल्या बेडरूम मध्येच विसरून आली आहे. आणि ईश्वरी लगेचच आता बेडरूमच्या दिशेने येते आणि ती दार बंद आहे असं पाहते. ईश्वरी म्हणत असते, बेडरूमचं दार तर मी लावलं नाही आणि अर्णव सर तर माझ्या आधी गेले, मग बेडरूमचं लॉक कसं आहे? लगेचच ईश्वरी ते दार लकटण्याचा प्रयत्न करते, पण दार आतून लॉक आहे हे जेव्हा ईश्वरीला कळतं त्याच वेळी ईश्वरीला संशय येतो आणि ईश्वरी स्वतःशी बोलत असते, कुछ तो गडबड है, आताच्या आता मला काहीतरी नेमकं केलं पाहिजे. आणि लगेचच आता ती अर्णवला फोन करते. अर्णव खाली गेलेला असतो, स्वतःच्या गाडीत बसून ऑफिसला जाण्यासाठी त्याने गाडी स्टार्टच केलेली असते. आणि तेवढ्यात ईश्वरीचा आलेला फोन तो रिसीव्ह करतो. अर्णव बोलत असतो, काय मिस इंदोर, आत्ताच तर तुझ्या तावडीतून बाहेर पडलोय, पुन्हा तुला आठवण आली? अगं असं केलंस तर ऑफिसला कसा पोचेन मी? त्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, अहो महत्वाचं आहे म्हणून फोन केलाय तुम्हाला. हे अख्खे ऐकल्यावर आता अर्णव म्हणत असतो, महत्वाचं काय झालंय? त्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, तुम्ही आधी बेडरूम मधून बाहेर पडलात. त्यावर अर्णव म्हणत असतो, हो. ईश्वरी म्हणत असते, तुमच्या नंतर मी बाहेर पडले, पण मी बेडरूमचं दार लॉक केलं नव्हतं, काहीतरी राहिलं म्हणून मी पुन्हा बेडरूमकडे आले तर दरवाजा कोणीतरी आतून लॉक करून घेतलाय. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, काय? त्यावर ईश्वरी म्हणत असते, हो ना, नेमकं काय प्रकरण आहे तेच कळत नाहीये.
त्यावर अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर तिथेच थांब, मी सुद्धा आलो. आता ईश्वरी तिथेच थांबली आहे आणि इकडून अर्णव सुद्धा वरती येत असतो. वल्लरी आतमध्ये सगळी शोधाशोध करत असते आणि शेवटी वल्लरीला आता महत्वाची म्हणजे पैशाची बॅग भेटलेली असते, जी अर्णवच्या लॉकर मधून तिने काढलेली असते. आणि ती बॅग घेऊन ती आता तिथून बाहेरच पडणार असते. तेवढ्यात अर्णव ईश्वरी जवळ आलेला असतो आणि तो बोलत असतो, थांब, अशा प्रकारे या दारात उभी नको राहूस, ये इथे पाठीमागे लप. नक्कीच आतमध्ये जो कोणी गेला असेल ना, तो इथूनच बाहेर पडेल. आणि मग ईश्वरी आणि अर्णव त्या कोपऱ्यात जाऊन लपतात जिथून सगळं काही दिसत असतं. आणि अशातच वल्लरी हौसदार उघडते. तिच्या हातात काळी पैशाची बॅग असते. अर्णव ईश्वरी पाहून एकदम थक्क होतात. ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, म्हणजे वल्लरी मामी आज जाऊन चोरी करण्याचा प्रयत्न करते की काय? त्यावर अर्णव म्हणत असतो, अगं ईश्वरी, प्रयत्न नाही, तिने चोरीच केली आहे बघ. आणि अशातच वल्लरी ती बॅग घेऊन आपल्या बेडरूम मध्ये गेलेली असते. वल्लरीला या गोष्टीचा थांगपत्ताही नसतो की आपल्यावर कुणीतरी वॉच ठेवून होतं आणि आपण त्यांच्या समोर पकडलो गेलो आहे. अशातच आपण पाहतोय आता वल्लरी आपल्या बेडरूम मध्ये जाऊन पैसे हातात घेऊन पाहत असते. इकडे ईश्वरी अर्णवला म्हणत असते, अर्णव सर, या वल्लरी मामीचं नेमकं चाललंय काय? आज तुमच्याच बेडरूम मधून तिने पैसे चोरले. त्यावर अर्णव म्हणत असतो, चल आधी चल बघूया. आणि मग अर्णव ईश्वरी वल्लरीच्या बेडरूमच्या दिशेने जातात आणि खिडकीतून पाहत असतात तर वल्लरी एका बॅग मध्ये दुसऱ्या बॅगेतून पैसे भरत असते. अशातच आपण पाहतोय ईश्वरी म्हणत असते, चला अर्णव सर, आता रंगे हात पकडूया हिला. त्यावर अर्णव म्हणत असतो, नाही, आत्ताच्या आता रंगे हात पकडण्यात काहीच अर्थ नाहीये. हिने पैसे का चोरलेत ही गोष्ट कळाली ना तर आपल्याला त्या प्रकरणाच्या मुळाशी जाता येईल. आणि लगेचच आपण पाहतोय वल्लरीला त्या व्यक्तीचा फोन आलेला असतो आणि वल्लरी लगेचच रिसिव्ह करते. वल्लरी म्हणत असते, काय चाललंय तुमचं? मी तुम्हाला फोन करते तर तुम्ही फोन स्विच ऑफ ठेवला होता. मी तुमचं काम केलंय. त्यावर तो समोरून व्यक्ती म्हणत असतो, पैसे तयार आहेत ना? त्यावर वल्लरी म्हणत असते, हो, सगळी कॅश तयार आहे. पण मी तुम्हाला आज कॅश दिली का सगळे फोटोज आणि व्हिडिओ मला तुम्ही देऊन टाकायचे? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, अहो, जर तुम्ही मला पैसे दिले तर हे फोटोज आणि व्हिडिओ देऊन टाकीन की हो, का ठेवीन माझ्याकडे? त्यावर वल्लरी म्हणत असते, कुठे द्यायचे पैसे? त्यावर त्या व्यक्तीने सांगितलेलं असतं, अमुक ठिकाणी पोहोचा. त्यावर वल्लरी म्हणत असते, पुढच्या 20 मिनिटात मी तिकडे पोहोचते, लवकरात लवकर ते फोटोज आणि व्हिडिओ घेऊन पोचा. आणि अशातच आता तो व्यक्ती हा म्हणतो आणि वल्लरी ती पैशाची बॅग घेऊन घराबाहेर पडणार. तेवढ्यात अर्णव ईश्वरी लपतात. वल्लरी तिच्या बेडरूम मधून बाहेर पडते आणि थेट घराबाहेर आलेली असते आणि आपल्या गाडीत बसून ती गाडी चालू करून पुढे निघून जाते. अर्णव ईश्वरीही आता हिचा पाठलाग करत असतात आणि या गोष्टीचा हिला थांगपत्ताही नसतो. अमुक ठिकाणी पोहोचल्यावर वल्लरी गाडी थांबवते आणि गाडीतून बाहेर पडते. इकडे तिकडे पाहते कोणी आहे की नाही. तिला जेव्हा कळतं की कोणीच नाहीये त्यावेळेला ती कन्फर्म रस्त्यावरनं चालायला सुरुवात करते आणि समोरच्याच एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसलेली असते. अर्णव ईश्वरीही आता त्या रेस्टॉरंटमध्ये बरोबर तिच्या मागच्या बाजूला बसतात जेणेकरून तिला काही कळू नये. आता एक व्यक्ती आलेला असतो जो आता सावधपणे त्या रेस्टॉरंटमध्ये वल्लरीला शोधत असतो. शेवटी त्याला ती वल्लरी दिसते आणि तो वल्लरी जाऊन बसतो. वल्लरी म्हणत असते, फोटोज आणि व्हिडिओ आणलेत? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, हो आणलेत, पण आधी मला ती कॅश दाखवा. वल्लरी म्हणत असते, अरे नालायका, कॅश तर आणली आहे मी, पण आधी फोटोज आणि व्हिडिओ दाखव. त्यावर त्याने सगळं पेनड्राईव्ह मध्ये भरलेलं वल्लरीच्या हातात दिलेलं असतं. वल्लरी म्हणत असते, खरंच ह्याच्यात सगळं आहे ना? त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, हो, सगळं यातच आहे. आणि मग शेवटी वल्लरीने ती पैशाची बॅग त्याच्या हातात दिलेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय अचानकपणे मागून आता अर्णवने त्या व्यक्तीची कॉलर धरलेली असते. घाबरलेला तो व्यक्ती अर्णवला झटका मारणार तेवढ्यात ईश्वरीने त्याच्या पायावर जोरदार खुर्ची मारलेली असते आणि तो तिथेच आडवा पडतो. वल्लरी हे सगळं पाहून घाबरते. वल्लरी म्हणत असते, अर्णव, ईश्वरी, काय करताय तुम्ही? हे इथे का आलात तुम्ही? म्हणजे तुम्ही माझा पाठलाग करत होतात की काय? त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते, मामी, एक तर चोर तुम्ही आणि चोरी आम्ही केलाय असा आरोप करताय तुम्ही. त्यावर मात्र वल्लरी म्हणत असते, कसली चोरी? त्यावर अर्णव म्हणत असतो, मामी, माझ्याच बेडरूम मध्ये शिरून माझ्या कपाटातून पैशाची बॅग चोरलीस तू आणि वर तोंड करून आम्हालाच विचारतेस तू?
हे वाक्य ऐकल्यावर आता वल्लरीला कळून चुकलेलं असतं की यांनी मला चोरी करताना पाहिलंय. अशातच आता ईश्वरी वल्लरीच्या हातातून ते पेनड्राईव्ह खेचून घेते. वल्लरी म्हणत असते, ईश्वरी ते पेनड्राईव्ह मला दे. त्यावर मात्र आता वल्लरीला ईश्वरी म्हणत असते, अजिबात नाही. तुमचा काहीतरी काळा कांड बाहेर पडणार आहे, म्हणूनच तर तुमची चांगलीच फाटली आहे. या माणसाला तुम्ही पैसे का देताय हे तर आता मी याच्याकडनं वधवून घेणारच आहे. लगेचच आता ईश्वरीने त्याच्या 2 थोबाडे देत त्याला विचारलेलं असतं, आता मुकाट्याने तू सांगणार आहेस का मला पोलिसांना फोन करून तुला पोलिसांच्या ताब्यात द्यावं लागेल? त्यावर तो माणूस म्हणत असतो, प्लीज मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका, मी सगळं काही सांगतो. आणि मग सांकेतिक भाषेमध्ये त्याने जे काही सांगितलेलं असतं ते ऐकून मात्र अर्णव ईश्वरीला धक्का बसलेला असतो. ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, पाहिलं तुमच्या आईला आत्महत्या करावी लागली या बाईमुळे. माझ्या आईला बदनामी सहन करावी लागली या बाईमुळे. तुमच्या वडिलांना नाहक त्रास सहन करावा लागला या बाईमुळे. या बाईला आतापर्यंत घरात ठेवून तुम्ही महाचूक केली आहे अर्णव सर. त्यावर अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, आता तर हिची उचल बांगडी मी करणारच. आणि मग आता ते पेनड्राईव्ह लॅपटॉपमध्ये टाकत त्यात ते असलेले फोटोज आणि व्हिडिओ अर्णवने तिथेच बसून पाहिलेले असतात, ज्यात स्पष्टपणे असं दिसत असतं की ही जी वल्लरी आहे अर्णवच्या वडिलांना आणि ईश्वरीच्या आईला उगाचच त्या सगळ्या फंद्यामध्ये अडकवते. आणि शेवटी विक्रांत धुमाळला शेवटी ती फायनली पैसे देऊन या सगळ्याचा भाग पाडायला करते. इकडे वल्लरी आता त्या रेस्टॉरंटमधून पळण्याचा विचार करत असते, पण मागून आलेली महिला कॉन्स्टेबल लगेचच वल्लरीची गचांडी धरते आणि बोलू लागते, काय गये, काय वाटलं तुला? सगळ्या चुका मांड्या करशील आणि पळशील तू? ईश्वरी मॅडमने आधीच आम्हाला इन्फॉर्म केलं होतं की तू काहीतरी मोठं कांड केलंयस, पण तुझ्या विरोधात पुरावा सापडत नव्हता. आता तुझ्या विरोधात पुरावा सापडला आहे. आता तू काही केलंस ना तरी वाचणार नाहीस. चल, आता तुझी रवानगी चांगली तुरुंगात करते. आणि लगेचच आपण पाहतोय आता वल्लरीला खेचत फरफटत त्या महिला कॉन्स्टेबलने तुरुंगात टाकण्याचा प्रकार केलेला असतो. तेवढ्यात तिथे आपण पाहतोय वल्लरी आता, प्लीज अर्णव, ईश्वरी, मला माफ करा, मी चुकले असं बोलत असते, पण तिच्यावर आता कोणीच माफी दाखवत नसतं. इकडे आपण पाहतोय आता सुप्रियाला जेव्हा कळतं याच वल्लरीमुळे हे सगळं कांड घडलं आहे, त्यावेळी सुप्रियाने ईश्वरीला असं म्हटलेलं असतं, अगं तिला तुरुंगात टाकायच्या आधी मला एकदा तरी बोलायचं, मला 2 सणसणीत थोबाडीत द्यायच्या होत्या तिच्या. हे सगळं ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, काकू कशाला काळजी करताय तुम्ही, चला पोलीस स्टेशनला आणि द्या तिच्या थोबाडीत. आणि मग अर्णवने वल्लरीच्या जवळ नेत वल्लरीच्या थोबाडीत द्यायला ईश्वरीच्या आईला भाग पाडलेलं असतं. ईश्वरीच्या आईने वल्लरीच्या थोबाडीत दिल्यावर वल्लरी चांगलीच चवताळते. ती म्हणत असते, अर्णव काय चाललंय तुझं? एखाद्या परक्या बाईला आणून तू मला मारायला लावतोयस? त्यावर अर्णव म्हणत असतो, खरंच तुझ्यासारख्या बाईला आतापर्यंत मामी म्हटलं, लाज वाटते मला. अशातच आपण पाहतोय शेवटी अर्णवच्या मामाने देखील असं म्हटलेलं असतं, अर्णव खरंच या बाई बरोबर इतकी वर्ष संसार केला, कसा केला माझं मला माहिती आहे. आणि अशातच आता शेवटी वल्लरीला पोलिसांच्या तावडीत देत अर्णवने असं म्हटलेलं असतं, तिला चांगलं सुजवून काढा. आणि मग वल्लरीवर चांगलं खापर पणजत चाललेलं असतं. इकडे आपण पाहतोय ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, हे तर सत्य समोर आलं, पण आणखी एक सत्य समोर लवकरच येणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, आणखी एक सत्य? त्यावर अर्णवला ईश्वरी म्हणत असते, हो, काल दिंडी गेली ना, त्या दिंडीत मला एक बाबा सापडले होते. त्या बाबांना मी पाहिलं ना तर मला असं वाटलं मी त्यांना खूप आधीपासून ओळखते. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, म्हणजे? त्यावर सांकेतिक भाषेमध्ये आता ईश्वरी अर्णवला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्णवला त्या गोष्टी कळत नसतात. पण ईश्वरीला त्या गोष्टींचा बरोबर अंदाज आलेला असतो की मी ज्या व्यक्तीला पाहिली ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अर्णव सरांचे बाबा आहेत. आता मला पुन्हा एकदा नव्याने कामाला लागावं लागणार आहे, कारण अर्णव सरांच्या बाबांना मला घरात आणावं लागणार आहे. हे सगळं आता ईश्वरीने स्वतःच्या मनाशी ठरवलेलं असतं. इकडे अंजली आता स्वतःशी बोलत असते, या चिंटू आणि ईश्वरीने खूप घोळ करून ठेवलाय. माझ्या राजेशच्या विरोधात जाण्याचा या दोघांनी जो काही प्रयत्न केलाय, यात तर मी या दोघांना सक्सेस होऊ देणार नाहीये.
लवकरात लवकर मला चिंटू आणि ईश्वरीला समजवलं पाहिजे की ते दोघं चुकतायत. अशातच आता शेवटी ईश्वरी अंजलीच्या जवळ आलेली असते आणि ती बोलू लागते, अंजली ताई, मला तुम्हाला महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे. त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते, ईश्वरी, तू मला ना महत्वाचं सांगण्याचा काही प्रयत्न करू नकोस. मला माहिती आहे तू नेमकं काय सांगणार. तू प्रत्येक वेळेला माझ्या नवऱ्याच्या विरोधातच जाणार. त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरी म्हणत असते, नाही 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 ताई, अजिबात नाही. मला जे सांगायचं आहे ना ते मी तुम्हाला सांगतो, पण नीट समजून घ्या. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे की आता ईश्वरीच्या डोक्यात अर्णव सरांच्या बाबांना आणण्याचा जो विचार आहे तो लवकरच ती अंमलात आणेल आणि त्यानंतर ती असं काहीतरी सत्य उलगडून ठेवेल ज्यावेळी मालिकेला आणखीनच रंगत येईल आणि मालिका खूपच जबरदस्त चालणार आहे. बाकी आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.